महाराष्ट्रामध्ये 15 मार्चपासून अवकाळी पावसाचं संकट वाढताना दिसत आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात किरण वाघमोडे यूट्यूब चॅनल आणि हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज. तर आपण काही दिवसांपूर्वी किंवा 1 महिन्या अगोदर आपण अंदाज दिला होता, की फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पाऊस कसा राहील याचा जानेवारीत हा अंदाज दिला होता. त्यामध्ये सांगितलं, की फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मग मार्च महिन्यामध्ये आपल्याला अवकाळी पाऊस आणि सोबत गारपीट पाहायला मिळेल. तर थोडीशी गारपीट फेब्रुवारीच्या आपल्याला 22-23 तारखेच्या आसपास पाहायला मिळाली. आणि आता मात्र मार्च महिन्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं वातावरण बनताना दिसतंय आणि त्यासोबतच गारपीट सुद्धा होण्याची शक्यता दिसत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काय कारण आहे ते सविस्तर आपण पाहूया. तर आपण त्यावेळेस हे सांगितलं, की जेव्हा अल निनो विकसित होत असतो, तर तेव्हा जे पश्चिमी आवर्त असतात ते मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये खूप दक्षिणेकडे येतात. त्यासोबतच दोन्ही समुद्राकडची येणारी हवा आपल्या महाराष्ट्रावर येते. हवेचं जोड क्षेत्र बनतं आणि त्यामुळे अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असते. 2014 साली सुद्धा अशी स्थिती निर्माण झाली होती. अल निनो विकसित होत होता. तेव्हा सुद्धा गारपीट झाली. 2023 साली सुद्धा अल निनो विकसित होत होता आणि तेव्हा सुद्धा अशाच प्रकारे राज्यात गारपीट पाहायला मिळाली. पण 2014 ची गारपीट खूप भयंकर होती. आणि आत्ता बरेचसे मॉडेल असे दाखवू लागलेले आहेत, की एक पश्चिमी आवर्त येईल हिमालयावरती. त्याचा असा प्रभाव दक्षिणेकडे राहील. त्यासोबतच एक हवेची उलटी चक्र असते ती इकडे बंगालच्या उपसागरात राहील. त्यापासून हवा आपल्या महाराष्ट्राकडे अशा प्रकारे ढकलली जाईल. त्यानंतर अरबी समुद्रात सुद्धा उलटी चक्र असते त्यांनी सुद्धा जी हवा आहे ती आपल्या महाराष्ट्राकडे येईल. आणि या ठिकाणी तापमान वाढलेलं आहे. विदर्भात तापमान वाढले, मराठवाड्यात किंवा सगळ्याच भागात आपल्या महाराष्ट्रात तापमान वाढलेलं आहे. त्यामुळे हवा गरम होईल. हवेचं कमी दाबाचं क्षेत्र या पट्ट्यामध्ये विकसित होईल आणि दोन्हीकडची हवा येईल ती उंचावर जाईल आणि हा पश्चिमी आवर्त त्यासोबतच येईल आणि त्यामुळे या दरम्यान मेघगर्जना, गारपीट आणि जोरदार वादळी वारे सुद्धा वाहण्याची शक्यता आहे. ही शक्यता केव्हापासून बनते? तर साधारणतः 13-14 तारखेला स्थानिक वातावरण इकडे दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास बनू शकते. पण विशेष धोका नाही. पण 15 तारखेपासून किंवा 15 तारखेनंतर बऱ्याच भागांमध्ये मॉडेल महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मग विदर्भ असेल, मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्राचे भाग असतील, मेघगर्जनेसह पाऊस दाखवत आहेत. या दरम्यान गारपीट होण्याची शक्यता सुद्धा आहे. अ, जर आपण आपल्या नकाशामध्ये पाहिलं, तर हवेचं जे काही जोडक्षेत्र आहे ते साधारणतः अशा प्रकारे याच्या आसपास सक्रिय होईल आणि त्याच्या आसपासच पावसाची घटना आपल्याला पाहायला मिळतील. गारपीट सुद्धा होईल. हे 15-16 तारखेनंतर आणि त्यानंतर सुद्धा एक नवीन पश्चिमी आवर्त मॉडेल दाखवत आणि त्यावेळेस उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा त्याचा धोका राहील असं मॉडेल्स दाखवू लागलेले आहेत. पण थोडासा लांबचा अंदाज आहे. 1-2 दिवसात अजून आपल्याला यामध्ये कन्फर्मेशन मिळेल. मागील 2-3 दिवसापासून या अपडेट मी पाहत होतो. तेव्हा ती शक्यता दिसत होती. अजूनही ते मॉडेल तीच शक्यता दाखवत आहेत. म्हणजे आता हळू-हळू मॉडेलमध्ये सुद्धा कॉन्फिडन्स येत आहे, की पाऊस होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान आपल्याला लागून असलेले कर्नाटकचे सुद्धा काही जिल्हे आहेत. बिदर, गुलबर्गा, विजापूर, बागलकोट, बेळगाव, गोवाचा हा जो काही भाग आहे, तर या भागांमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता राहील. त्यामुळे काळजी घ्या. येत्या दिवसांमध्ये अजून तुम्हाला डिटेल अपडेट्स देण्यात येतीलच. येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा.